नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. या पापड्या पहा, मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत, दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. अजिबात कडक स्वरूपाच्या न होता मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. रेसिपीला सुरुवात करूयात लगेचच. अर्धा किलो बरोबर वजनी प्रमाणामध्ये साबुदाणा घेतलेला आहे. आता साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत घालायचा आहे. भिजत घालताना साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि अगदी वरती थोडंसंच पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे. आपण नॉर्मली साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने भिजत घालतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजत घालायचा आहे. साधारणतः 8 ते 9 तास तरी भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. मी रात्रभर असाच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. हे पहा, रात्रभर पाण्यामध्ये मस्त असं साबुदाणा भिजला गेला आहे. सकाळीच पापड्या तयार करायला सुरुवात केलेली आहे. साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत भिजला गेला आहे. आता हा सर्व भिजवलेला साबुदाणा आपण मोकळा करून घेऊयात. आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी साधारणतः मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे वापरणार आहे. बटाटे कच्चेच वापरायचे आहेत. त्याची सालं काढून नंतर त्याचा बारीक बारीक किस करून घ्यायचा आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलोच बटाटा घेतलेला आहे. चला तर आता आपण साबुदाणा शिजवायला घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये ज्या वाटीने सुरुवातीला साबुदाणा भिजवण्याच्या आधी मोजून घेतला होता, त्याच वाटीने बरोबर 5 वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अशा पद्धतीने 5 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी हलकंसं गरम करून घेऊयात. पाणी गरम झालं की लगेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा वाटून घेतलेल्या आहे. मिरचीचा ठेचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. प्लेन बनवायचे असतील तर मिरचीचा ठेचा नाही घातला तरी सुद्धा चालेल. पाणी पहा हलकंसं गरम झालेलं आहे. आता ह्या गरम पाण्यामध्ये हा सर्व भिजवलेला साबुदाणा काढून घ्यायचा आहे. साबुदाणा आता पहा अगदी पांढरा शुभ्र आहे आणि मिश्रण फारच पातळ आहे. पण जसं जसं हा साबुदाणा शिजत जाईल ना, तसं तसं मिश्रण छान असं घट्टसर होईल. त्यासोबतच साबुदाणा मस्त असा पारदर्शक आणि जेली टाईपचा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे शिजण्यासाठी साधारणतः तुम्हाला 40 ते 45 मिनटं लागणार आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 40 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी ते मध्यम आचेवरती मस्त असं मी साबुदाणा शिजवून घेतलेला आहे. साबुदाणा पहा अगदी जेलीसारखा पारदर्शक झालेला आहे. अगदी असाच होईपर्यंत हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. मिश्रण पहा मस्त असं घट्ट झालेलं आहे. इतपतच घट्ट करायचं आहे. अशा पद्धतीचं मिश्रण झालं ना की लगेचच आपण सुरुवातीला जे अर्धा किलो बटाटे किस करून घेतला होता ना, तो किस घालायचा आहे. बटाटे पहा काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला होत्या. आता बटाट्यामध्ये सर्व पाणी आपण निथळून घ्यायचं आहे आणि हा किसलेला बटाटा याच वेळी घालायचा आहे. आधी घालायचं नाही, नाहीतर बटाट्याचा गाळ होऊ शकतो. जेव्हा पापडांचं मिश्रण 90% शिजेल ना, तेव्हाच हा बटाटा संपूर्ण घालायचा आहे. आता अगदी कमी आचेवरती पुन्हा आपल्याला फक्त पुढे एक 7 ते 8 मिनटंच हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटामध्ये बटाटा मस्त असा शिजला जातो. जेव्हा अशा पद्धतीचा आपण पापड करतो ना, तेव्हा बटाटा पापड्यांमध्ये मस्त अशा अख्खाच्या अख्खा दिसतो आणि ना चवीला खरंच खूप छान लागतो. हे पहा, सर्व बटाटा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटं कमी आचेवरती छान असं आता शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी टोटल 40 ते 45 किंवा 50 मिनटं झालेली आहेत. मस्त असं मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे सुरुवातीपासून. अगदी मोठा गॅस न ठेवता कमी ते मध्यम आचेवरती शिजवून घेतलेला आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, नाहीतर काय होतं, थंड झाल्यानंतर ते मिश्रण आणखी घट्ट होतं. पापड्यांसाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार आहे. साधारणतः एक 5 ते 6 मिनटं थंड होऊन देऊया. त्यानंतर आपण लगेचच पापड्या घालणार आहोत. या ठिकाणी मिश्रण अगदी हलकंसं थंड झालेलं आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. हलकंसं गरम गरम असताना ह्याच्या पापड्या घालायच्या आहेत. म्हणजे कसं मस्त अशा पातळ पापड्या तयार होतात. प्लास्टिकच्या कागदावरती व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पापड्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जेवढं मिश्रण हवं आहे तेवढं थोडं थोडं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं, बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि पापड्या घालायच्या. उरलेलं मिश्रण जे आहे ना, ते झाकून ठेवायचं, म्हणजे तसं थंड होत नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीने मस्त अशा पापड्या घालून घ्यायच्या आहे. जास्त पातळ पसरवायचे नाही, नाहीतर काय होतं, त्या सुकल्यानंतर आणखी पातळ होतात. मग कसं एकदम पातळ जर पापडी झाली ना, ती तळायला गेल्यावर ती जळकट लागते, लवकर जळून जाते. म्हणून थोड्याशा अशा जाडच घालायच्या आहे. जास्तीच्या जाड पण नाही, थोड्याशा मध्यम घालायच्या आहेत. हे पहा, फटाफट या पापड्या घातल्या जातात. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. या पापड्या बनवायला अजिबात कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही, मेहनत लागत नाही. अगदी एकटी व्यक्तीसुद्धा भरपूर सारे 5-5, 6-6 किलोचे हे पापड एकाच वेळी करू शकते. इतके सोपे आहेत, कारण ह्याला जास्तीची माणसं जोडीला लागत नाही. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व पापड्या घालून घेतलेल्या आहेत. पहिला दिवस घरातच पंख्याखाली वाळवते, नंतर 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे. तुमच्याकडे जास्त कडकडीत ऊन असेल तर लगेचच उन्हामध्ये तुम्ही घालू शकता.
हे पहा 2-3 दिवस मस्त अशा पापड्या सुकवल्या आहेत, छान अशा सुकल्या गेल्या आहेत, काचेसारख्या पारदर्शक झालेल्या आहेत, मस्त अशा पातळ आणि अख्ख्याच्या अख्ख्या पापड्या निघालेल्या आहेत, अजिबात कुठेही तुटलेल्या वगैरे नाही। आता तुम्हाला मी लगेचच काही पापड्या तळून दाखवते। पापड्या पहा तळल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलत आहे, अजिबात तेलकट झालेल्या आहेत, मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही जर हे पापड बनवले ना तर अगदी परफेक्टच तयार होणार आहे। हे पहा आता मी तुम्हाला काही पापड्या तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।